स्वागतम सुस्वागतम। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून भगवा चौक गणेश मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सविनय स्वागत करीत आहे। मंडळाचे संस्थापक भूपेंद्रभाऊ लहामगे, संकल्पना व आयोजक ॲडव्होकेट पंकज गोरे, अध्यक्ष धनंजय दीक्षित, सादरकर्ते NLD टीम। धुळेकर बंधू भगिनींनो, भगवा चौक गणेश मंडळाचे यंदाचे हे 23वे वर्ष समाज प्रबोधनपर देखावा सादर करण्याची आमच्या मंडळाची परंपरा आणि याच परंपरेला अनुसरून आमचे मंडळ सादर करीत आहे एका ज्वलंत विषयावरील सजीव देखावा। वय वर्ष 16 ते 21, निर्णयाचा संगम, भविष्याचा आरंभ। युवा बंधू भगिनींनो, आपणास मानाचा जय महाराष्ट्र। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवा। ठरवलेलं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वयाच्या 16व्या वर्षी आपलं ध्येय निश्चित करा। आपल्या आवडत्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर काम करा। वय वर्ष 16 ते 21 ही 5 वर्ष आयुष्याची पुढची 50 वर्ष सुखाची आणि समृद्धीची करतात। या 5 वर्षांचं महत्त्व पटवून देणारा भगवा चौक गणेश मंडळाचा देखावा, वय वर्ष 16 ते 21, निर्णयाचा संगम, भविष्याचा आरंभ। मित्रांनो, हातात दगड नाही तर पेन आणि पुस्तक घ्या। जिंदगी 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 हाँ जिंदगी जिंदगी जिंदगी, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। चला, झाली बाबा एकदाची डिग्री। अरे आता तर डिग्री झालीये, आता मज्जा करायला आपण मोकळे। अरे म्हणजे काय, ते कॉलेज, परीक्षा, अभ्यास नुसताच वैतागायला होता यार मला। अरे डिग्री तर झाली, पण आता पुढे नोकरी, व्यवसाय आणि पोटापाण्याचं काय? अरे सोड रे, त्याचा आता काय विचार करायचा, बघू पुढचं पुढे। मित्रांनो, बघितलं, आपण इथेच चुकतो। ज्या वयात करिअरचा, भविष्याचा विचार करायचा, त्या वयात आपण तो विचार करत नाही। वय आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीही उरत नाही। पुढे काय होतं तुम्हीच पहा। हे पाहण्याआधी आम्ही सांगतोय, हातात दगड नाही, पेन आणि पुस्तक घ्या। अरे यार, आता फक्त आपण 21 वर्षाचेच झालोय, अजून तर खूप आयुष्य बाकी आहे आपल्याला। आणि नोकरी, व्यवसाय ते तर आपल्याला आयुष्यभर करायचंय। आता आपण फक्त आणि फक्त एन्जॉयच करायचं आहे। एन्जॉय? अरे बाबांनो, माझ्या घरात मी सगळ्यात मोठा आहे रे। माझ्यावरच माझ्या परिवाराचं आयुष्य अवलंबून आहे आणि मी या वयात जर त्यांचा विचार न करता एन्जॉय केला तर कसं होईल? हे बघ, आत्ता मला सांग, तू कॉमर्सला ॲडमिशन का घेतलं? का म्हणजे? अरे आपण सगळे सोबत राहू म्हणून तुमच्यासोबत आलो। युवक बंधू आणि भगिनींनो, बघितलत, दुसरी आणि मोठी चूक तुम्ही करतात। माझ्यासोबतचा मित्र किंवा मैत्रीण करते म्हणून मीही तेच करणार। आपल्या करिअरचे ध्येय हे आपले आपण ठरवायला हवे। आपली आवड आणि आवडीचं क्षेत्र हेच आपल्या आयुष्याला वळण देणारं असतं। तिथेच आपण चुकलो तर काय होतं ते आपण पाहूयात। पाहण्याआधी आम्ही हेच सांगतोय, हातात दगड नको तर पेन आणि पुस्तक घ्या। वा वा, आमच्यासोबत ॲडमिशन? जर उद्या उठून तुझ्या मित्राने लग्न केलं तर तू पण त्याच्या मागे लग्न करायला जाशील का? ओ येडी सुरतना, नीट बोल रे।
अरे सोडा यार, आपण मस्त फिरायला जाऊ चला. मित्रांनो, बघितलं, ध्येय ठरलेलं नसलं की नको त्या गोष्टी सुचतात आणि आपण भरकटतो. मात्र ध्येय साध्य करायचं ठरलेलं असेल आणि त्यावर लक्ष केंद्रित असेल तर काय होतं आपण पाहूया. परंतु आम्ही काय सांगतोय, आम्ही तुम्हालाच विचारतोय, तुम्हालाच. अहो बोला. हां, हातात दगड नाही तर पेन आणि पुस्तक घ्या. अभिनंदन अभिनंदन, सर्वांचे अभिनंदन. हो हो, अभिनंदन. पण तुझेही डबल अभिनंदन. अरे डबल का? हो मग, गेली 5 वर्ष आम्ही कितीतरी वेळा तुझ्या तोंडून ऐकतोय. एकदा की ग्रॅज्युएट झालो की स्पर्धा परीक्षा आणि वर्षभरातच अधिकारी. आता तू अधिकारी होणारच, मग त्यासाठीच हे डबल अभिनंदन. अच्छा, मग माझ्याकडून सुद्धा तुम्हा सगळ्यांचे डबल अभिनंदन. हो, आपल्या सर्वांचे लक्ष ठरले आहे. चला आता ते प्राप्त करूनच भेटूया. हो, बरोबर बोलतय. पण आता पुढचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे आहे. त्यामुळे गेली 5 वर्ष ज्या गोष्टीच्या प्रतीक्षेत आपण होतो ती गोष्टही मिळाली आणि लक्ष गाठण्याची वेळही आली. हो ना, पहिले नोकरी मग छोकरी. अरे ओ छोकरीवाले, जास्त स्वप्न बघू नको, नाहीतर तू करशील कुठेतरी चाकरी. मित्रांनो, बघितलं, या दोन्ही नाट्यात कोणाचं भविष्य उज्ज्वल दिसलं तुम्हाला? ज्यांचं ध्येय ठरलं आहे त्यांचं की ज्यांचं ठरलेलं नाही त्यांचं? म्हणून आम्ही सांगतोय, हातात दगड नाही तर पेन आणि पुस्तक घ्या. दोन वर्षानंतर बंधू भगिनींनो, पाहिलं, एका बाजूला ज्यांनी ध्येय निश्चित केलं नाही त्यांची अवस्था आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी सर्वस्व पणाला लावून आपलं स्वप्न पूर्ण केलं ते आज अभिमानाने उभे आहेत. आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं हीच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. स्वतःचे पंख कापून आपल्याला उडायला शिकवलं त्या आईवडिलांच्या मेहनतीची, कष्टाची जाणीव आपण ठेवायला हवी. आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करून त्यांना सुखाचा आणि आनंदाचा दिवस दाखवण्यासाठी फक्त 5 वर्ष मेहनत घ्या. मुलांच्या भविष्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या आईवडिलांना भगवा चौक गणेश मंडळाचा हा सजीव देखावा समर्पित. मात्र आम्ही आपणास परत सांगत आहोत, हातात दगड नाही तर पेन आणि पुस्तक घ्या. काय ग, अशी काय विचार करत बसली? विचार नाही हो, मुलांच्या भविष्याची काळजी वाटते. अगं, काळजी करून प्रश्न सुटतात का? आणि आपण हे सगळं करतो ते फक्त त्यांच्या भविष्यासाठीच ना. खरंय हो,
मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, त्यांनी आयुष्यात मोठं व्हावं एवढाच विचार प्रत्येक आईवडील करतात. अगं, मुलांसाठी कितीही कष्ट घ्यावे लागले ना तरी आईबाप कधीच मागे हटत नाही. आता हेच बघा ना, तुम्हाला गुडघ्यांचं ऑपरेशन करायचं होतं, मात्र तेव्हाच कॉलेजची फी भरायची म्हणून ऑपरेशन पुढे ढकललं तुम्ही. त्यानंतरही मुलांच्या शिक्षणाचं ओझं थांबलं का? तुमचं ऑपरेशन झालं का? तुम्ही मुलांसाठी सहनच केलं ना. आणि तू तरी कुठं मागे आहेस? मुलांच्या वाढदिवसाला गाडी घ्यायची होती, त्यासाठी तू डॉक्टरांकडे जाणं टाळलं. अहो, पण गाडी पाहून त्यांचा आनंद बघितल्यावर मी माझं दुखणंच विसरले हो. आणि त्यांच्या आनंदातच तर आपला आनंद असतो ना. होय, बरोबर बोललीस तू. त्यांचं भविष्य चांगलं घडलं म्हणजे आपलं आयुष्य सार्थकी ठरलं. आणि मुलांनी स्वकर्तृत्वानं मोठं व्हावं आणि आपण अभिमानानं मिरवावं एवढीच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. आणि लहानाचं जसं आपण त्यांना मोठं केलं ना, त्यांची काळजी घेतली ना, त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला ना, तेच त्यांनी आपल्या उतारवयात फक्त काळजी घ्यावी एवढंच मात्र खरं. आपण ज्या दिवशी मुलांना जन्म देतो ना, त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्याची स्वप्न रंगवत असतो. अगं, फक्त स्वप्न रंगवत नाही तर ती पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करतो आपण. पण मला एक सांगा, जे आई वडील मुलांचं भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी मेहनत घेतात, त्यांची मुलं अपयशी झाल्यावर किंवा आईवडिलांच्या कष्टाला महत्त्व न देता टवाळकी करण्यात घालवतात, त्या आईवडिलांचं काय हो? तू विचार करतेस ना, ते अगदी बरोबर आहे. पण संगतीचा सुद्धा परिणाम होतोच की. हे बघ, संगत चांगली ठेवली तर भविष्य सुद्धा चांगलं घडतं. आणि शेवटी त्या मुलांवर आहे. त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या त्यागाचं महत्त्व असेल तर जग इकडचं तिकडं झालं तरी ध्येयापासून त्यांना कोणी विचलित करू शकत नाही एवढं मात्र खरं. हो, अगदी बरोबर. मी सुद्धा त्याग केलाच ना. मुलांच्या 10वी आणि 12वीसाठी मी तर नोकरी सुद्धा नाकारली. हो, आपण त्याग केला खरं. त्याची जाणीव ठेवून मुलांनी कर्तृत्वान व्हावं एवढंच माझं स्वप्न आहे. फार काही नाही हो, पण त्यांनी त्यांच्या आयुष्यातली जी उमेदीची आणि मेहनतीची 5 वर्ष आहेत ना, ती फक्त स्वतःचं भविष्य घडविण्यासाठी त्यांनी घालवावीत. हो, एक लक्षात ठेव. अगं, हे 5 वर्ष त्यांच्या आयुष्याची 50 वर्ष सुखाची आणि समृद्धीची करतील ह्याची मला खात्री आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मुलांनो, आई वडिलांना फक्त मुलांनी कर्तृत्वाने मोठं झालेलं पाहायचं असतं बरं का. चला तर, आज गणरायाच्या साक्षीने आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं, कर्तृत्ववान व्यक्ती घडवण्याचं आणि घडण्याचा आपण निश्चय करूया, संकल्प करूया. विसरू नको तुझी ती माय माऊली, विसरू नको तुझी ती माय माऊली. त्या आई बापानं तुला दुनिया दावली, त्या आई बापानं तुला दुनिया दावली. दिवसा राती जवा तू रडता राहीना, झोपायाला झोळीचा केला र पाळणा. दोन्ही हाताचा करून खेळना, राहू दे थोडी तरी याची जाणीव ना. तुझ्यासाठी केली उन्हाची सावली, तुझ्यासाठी केली उन्हाची सावली. त्या आई बापानं तुला दुनिया दावली, त्या आई बापानं तुला दुनिया दावली. दुधाचे एक एक पाजल रे घोट, खाऊ पिऊ घालून केलं तुला मोठ. मोठा झाल्यावर फिरू नको पाठ, चिमटा देऊन पोटाला शिकविला शाळा पाठ. उन्हा तालामधी दोघ राब राबली, उन्हा तालामधी दोघ राब राबली. त्या आई बापानं तुला दुनिया दावली, त्या आई बापानं तुला दुनिया दावली.
भगवा चौक गणेश मंडळाची शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला नम्र विनंती आहे. शाळा महाविद्यालयात विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी आणि शारीरिक क्षमता वाढवावी. व्यासपीठावरील भिडस्तपणा त्यांच्यात यावा. यासोबतच आजकालचे सोशल मीडियावरील वातावरण लक्षात घेता आपल्या पाल्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना व्यक्त होण्यासाठी तसेच व्यक्त होण्याची भीती असेल तर समुपदेशन केंद्र राबवावे. तसेच पाल्यांनी आपल्याला असलेल्या समस्यांबाबत वेळ निघून जाण्यापूर्वी आपल्या आईवडिलांशी बोला आणि समस्येचे निराकरण करा. आपण या ठिकाणी आलात, आमच्या मंडळाचं कौतुक केलं, याबद्दल भगवा चौक गणेश मंडळाच्या वतीनं आलेल्या तमाम धुळेकर नागरिकांचे शतशः आभार. गणपती बाप्पा मोरया.